हरिओम. अष्टावक्र गीता योगदास श्री जय गणेश जोशी यांचे प्रवचन. अध्याय 18 श्लोक क्रमांक 4. भवोयम भावना मात्रो न किंचित परमार्थतः नास्त्य भाव स्वभावानां भावाभाव विभाविनाम. भावार्थ: हा संसार म्हणजे केवळ भावभावना आहेत. त्यात जराही तथ्यांश सत्यार्थ परमार्थ नाही. भाव किंवा अभाव यात स्थित असलेल्या स्वभावाचा कधीही अभाव नसतो. अष्टावक्र मुनी सांगतात की हा संसार म्हणजे केवळ भावभावना आहेत. त्यात जराही तथ्यांश सत्यार्थ परमार्थ नाही. संसार जसा आहे तसा आपण पाहत नाही. आपण आपल्या कल्पनांप्रमाणे, मतांप्रमाणे, भावभावनांप्रमाणे संसार पाहत असतो. आपण जे पाहतो त्यावर आपल्या मतांचा, वासनांचा पगडा बसतो आणि मग त्याप्रमाणे संसार आपल्याला ज्ञात होतो. आपण समोरील घटनेचा आपल्या कुवतीनुसार, बुद्धीनुसार अर्थ समजतो आणि मग त्याप्रमाणे आपण ती घटना जाणतो. आपण संसार ज्या स्वरूपात आहे त्याच स्वरूपात जाणत नाही. त्यामुळे संसाराची उमज म्हणजे आपल्याच मनाचे, आपल्याच जाणीवेचे, आपल्याच विचारांचे प्रतिबिंब असते. यामुळे आपण जो संसार जाणतो तो असत्य, मिथ्या, भासमान असतो. व्यक्ती ही केवळ एक व्यक्ती असते, परंतु त्या व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या जितक्या व्यक्ती तितकी मतमतांतरे आणि भावभावना त्या एकाच व्यक्तीबद्दल असतात. त्यामुळे ती व्यक्ती जशी आहे तशी कधीच जाणली जात नाही. तसेच घटना जशी घडते तशीच्या तशी ती आकलन होत नाही. जितक्या व्यक्ती ती घटना पाहतात तितक्या निरनिराळ्या प्रकारे ती घटना कथन केली जाते. ज्याला जशा भावभावना असतात, अनुभव असतो, त्याप्रमाणे तो दृश्याबद्दल व्यक्त होत असतो. त्यामुळे हे विश्व जसे आहे तसे ज्ञात होत नाही. याचे कारण मानवाकडे स्वच्छ शुद्ध जाण नसते. साक्षात्कारी योग्यालाही जाण असते. तो विश्वाला सृष्टी लिहिलेला साक्षी असतो. त्यामुळे तो विश्वाकडे निर्मळ, निर्लेप, शुद्ध दृष्टीने पाहतो. त्यात तो स्वतःची मते, अनुभव, वासना, अपेक्षा मिसळत नाही. जे जसे समोर आहे तसे तो अनुभवितो आणि त्याप्रमाणे त्या घटनांचा तो केवळ आस्वाद घेतो. हे असे घडते त्याचे कारण अष्टावक्र मुनी पुढे सांगत आहेत. अष्टावक्र मुनी पुढे सांगतात की भाव किंवा अभाव यात स्थित असलेल्या स्वभावाचा कधीही अभाव नसतो. मानव कोणत्याही भावावस्थेत किंवा अभावावस्थेत असला तरीही त्याच्यातील स्वभाव, आत्मभाव नेहमी साक्षी स्वरूपाने उपस्थित असतो. आपण काम करत असलो किंवा काम करत नसलो तरीही या दोन्ही अवस्थेत आपल्यातील आत्मतत्व साक्षी स्वरूपाने देहात उपस्थित असते. तसेच आपण जरी गाढ झोपलेले असलो तरीही आपल्या देहात आत्मतत्व साक्षी स्वरूपाने उपस्थित असते. याही पुढे आपण जसे जिवंत असताना आपल्या देहात आत्मतत्व साक्षी स्वरूपाने उपस्थित असते, तसेच आपण देह त्याग केला, आपण मृत झालो तरीही त्या देह नसलेल्या अवस्थेत आपले आत्मतत्व साक्षी स्वरूपात जसेच्या तसे पुनर्जन्माची वाट पाहत अंतराळात यमाच्या अधिपत्याखाली असते. आपल्याला भावभावना असोत किंवा नसोत, आपला स्वभाव, आत्मभाव सतत नेहमी असतोच. तो नाही असे कधीही होत नाही, होऊ शकत नाही. आपण जरी सायुज्यमुक्त झालो तरीही आपला स्वभाव, आत्मभाव सतत नेहमी असतोच. याला एकमेव अपवाद म्हणजे आपले परम आत्म्यातील विलिनीकरण. त्यावेळी आत्मांश परमात्म्यात विरघळून जातो. आत्मांशाचे स्वतंत्र अस्तित्व लोप पावते.
अष्टावक्र मुनींना सांगायचे आहे की जोपर्यंत आपण सदेह किंवा विदेह या किंवा अन्य विश्वात आत्मांश स्वरूपाने आहोत, तोपर्यंत आपला साक्षी स्वभाव नेहमी जागृत असला पाहिजे. तो कधीही विचलित होऊ नये. नेहमी लक्षात असू द्यावे की साक्षी भावनेने सृष्टीलीला अनुभवण्यासाठी आपण विश्वयात्रा करत आहोत. हरिओम.